शहर जिल्हा काँग्रेस कमिटी या सर्वांच्या वतीने तथा सर्व ग्लोबल ऑर्गनायझेशन यांच्या वतीने आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार आज आपण परमपूज्य भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलं त्याबद्दल आपण हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने दर्गे आणि मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चाला आलेले सगळे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आत्ता अनिल पटेल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि इसूबाईने सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्याजणी जेव्हा बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना लिहिली त्या घटनेची चर्चा या घटनेला 75 वर्ष झाले आणि ते 75 वर्ष झाले म्हणून आपण संसदेमध्ये संसदेमध्ये बाबासाहेबांच्या या घटनेवर चर्चा झाली पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या अध्यक्षाकडे केली आणि तशा आम्ही मागण्या अदानीवर चर्चा करायला वेळ द्या, मणिपूरवर चर्चा करायला वेळ द्या, शंभरवर चर्चा करायला वेळ द्या, शेतकऱ्यांच्या एमएसपीवर आणि शेतीमालाच्या कायद्यावर चर्चा करायला वेळ द्या, अशा सगळ्या चर्चा मागितल्या परंतु आम्हाला त्यांनी न्याय दिला नाही। शेवटी आम्ही रस्त्यावर उतरलो आणि बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्याच्याबद्दल आम्हाला संविधानामध्ये चर्चा करायची, संसदेमध्ये चर्चा करायची ही भूमिका घेतली। स्वाभाविकच जे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं त्याच्यावर सगळ्यांनी गुणगान गायले की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून आमच्या महिला भगिनीला मतदानाचा अधिकार मिळाला, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून गरिबाला मतदानाचा अधिकार मिळाला, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून गरिबाला आणि श्रीमंताला सारखा अधिकार मिळाला। पण हे सगळे लोक जेव्हा बाबासाहेबांचं नाव घ्यायचं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे जेव्हा सगळ्या लोकांनी 2 दिवस नाव घेतलं ना त्याची मळमळ झाली अमित शहाला आणि ती मळमळ बाहेर पडली संसदेच्या राज्यसभेमध्ये आणि सांगितलं की बाबासाहेबांचं नाव जर इतक्या वेळेला घेतलं असतं, देवाचं नाव जर एवढ्या वेळेला घेतलं असतं तर देव सुद्धा पावला असताना तुम्हाला 7 जन्म स्वर्गात मिळाले असते। आणि राजा स्वर्ग तर बाबासाहेबांच्या संविधानामुळे आम्हाला काँग्रेसच्या 75 वर्षाच्या 65 वर्षाच्या काळात मिळाला। पण या गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही नरकात आहोत। आता आम्हाला खऱ्या अर्थाने स्वर्गात जायचंय पण कधी बाबासाहेबांच्या घटनेनुसार बॅलेटवर जर मतदान घेतलं तर आम्ही 100% सगळ्याच्या सगळे स्वर्गात जाऊ। परंतु दुर्दैवाचा भाग असा सगळ्यात महत्वाचं लोकशाहीतलं मंदिर जे संविधान आहे त्या संविधानामधलं मंदिर हे संसद भवन आहे त्या संसदेमध्ये लोकांनी धार्मिक गोष्टी बोलाव्या ही काही संयुक्तिक नाही आणि म्हणून त्यांनी जी त्या ठिकाणी बरोबर केली बाबासाहेबांचा अपमानजनक एकही उल्लेख केला त्याच्याबद्दल काँग्रेस रस्त्यावर उतरली। 3 दिवस सातत्याने 17 तारखेला संध्याकाळी त्यांनी बोलले आणि 18, 19, 20 रोज आंदोलन त्या संसद भवनामध्ये होत होतं आणि सांगत होतो शेतकऱ्याचे प्रतिनिधी त्या शंभू मार्गावर थांबले तिथे या त्यांच्याशी बोलणी करा परंतु पंतप्रधानांनी त्यांना बोलायला वेळ दिला नाही साहेब, त्यांनी कोणाला वेळ दिला आणि हेरेन कपूर परिवार हा त्यांना भेटायला गेला त्याच्यात कोणतं विरोध होतो तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं त्यांना भेटायला लागली आमचं काही विरोध नाही परंतु जे शेतकरी रस्त्यावर बसले 2-2, 3-3 मिनिट उपोषणाला त्यांना या पंतप्रधानांनी वेळ दिला नाही। हे भैया हे राजा चुनाव के टाइम और आपने यहां भी पानी डाल